नेवासा येथील ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले यांना नवी दिल्ली येथील सिटीझन इंटिग्रेशन पीस इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीनं भारत ज्योती सन्मान आणि गोल्ड मेडल फॉर एक्सलन्स या पुरस्कारांना नुकताच सन्मानित करण्यात आलं। तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल डॉक्टर भीष्मनारायण सिंह यांच्या हस्ते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव मेजर वेद प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथील इंडिया सेंटरमध्ये झालेल्या विशेष समारंभात घुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। घुले हे विधिमंडळ लोकलेखा समिती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सदस्यपदी कार्यरत होते। ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था आणि जनता शिक्षण प्रसारक मंडळ या दोन शिक्षण संस्थांचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत। विधानसभा सहकारी साखर कारखाना शिक्षण संस्था आणि इतर सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र या माध्यमातून नेवासा, शेवगाव आणि नगर तालुक्यातील शेती, पाणी, वीज, रस्ते, शिक्षण, बँकिंग, संशोधन, क्रीडा आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये एकत्रित रचनात्मक कार्य केल्यामुळे शेतकरी, कष्टकरी, धनग्रस्त आणि उपेक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये मोठे योगदान त्यांनी दिले आहे। या कार्याबद्दल त्यांना पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। न्यूज रिपोर्टर राहुल कोळसे, एस9 मीडिया, नेवासा।